महायुतीमधील वादग्रस्त जागांवर आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसाठी अजूनही रस्सीखेच सुरू आहे आणि नाशिक आणि ठाण्याच्या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलाय, तर दक्षिण मुंबई आणि पालघरसाठी भाजपचे सुद्धा प्रयत्न सुरू आहेत। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बहुतांश जागांचा तिढा सुटलेला आहे, मात्र महायुतीमधल्या वादग्रस्त काही जागा आहेत त्यांचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये आणि त्यावरच आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक, पालघरसाठी अजूनही रस्सीखेच सुरू आहे आणि नाशिक आणि ठाण्यावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा केलाय, तर दुसरीकडे दक्षिण मुंबई, पालघरसाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आपल्या सोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय तिढा अजूनही सुटलेला नाहीये, कधीपर्यंत सुटू शकतोय, काय अपडेट आहे? भाजपच्या गोटातून जी माहिती मिळत आहे त्या माहितीनुसार जी चर्चा आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि जी त्यामुळे आता आज या 24 तासांमध्ये हा तिढा जो भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरू आहे जागेवरून तो सुटण्याची दाट शक्यता आहे। आणि जर आपण पाहिलं तर दक्षिण मुंबई आणि पालघर यासाठी भाजप आग्रही आहे, तर शिवसेनेने ठाणे आणि नाशिकवर दावा केलेला आहे। अशा पद्धतीने हे दोन भाजपला मतदारसंघ जाऊ शकतात, दक्षिण मुंबई आणि पालघर, तर त्याचबरोबर ठाणे आणि नाशिक हे शिंदेंच्या शिवसेनेकडे राहू शकतो अशी सध्याची माहिती आहे। मात्र हा जो तिढा आहे आज सुटेल आणि आज 24 तासाच्या आतमध्ये उमेदवार जाहीर होतील अशी देखील शक्यता वर्तविण्यात। त्यामुळे आता या 24 तास निर्णायक मानले जात आहे युतीकडून आणि हा जो तिढा आहे आज सुटण्याची दाट शक्यता भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार समोर येत आहे। नक्कीच सचिन, अपडेट घेत राहू। धन्यवाद दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।